हाय फ्रेंड्स, मी शमा तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी हेल्दी पौष्टिक असा पदार्थ करणार आहोत। बीटरूट पराठा किंवा बीटरूट ठेपला तुम्ही त्याला म्हणू शकता। बऱ्याच वेळेला बीट आपल्या आहारात जात नाही, तर मुलं तर अजिबात खात नाहीत, तर तुम्ही या पद्धतीने बीटाचा पराठा करू शकता। त्यासाठी बीट इथं मी स्वच्छ धुवून साल काढून स्वच्छ करून घेतलेत, बारीक बारीक पीस केलेत आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे। त्यामध्ये हिरवी मिरची घालायची आपल्या आवडीनुसार आणि थोडासा लसूण घालायचा, अर्धा कप पाणी घालायचं आणि स्मूथ अशी ह्याची एक पेस्ट तयार करून घ्यायची। अगदी खूप स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे। त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलंय, त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेली कांद्याची पात घातलेली आहे। त्यानंतर भरपूर असे तीळ घालायचे, ओवा घालायचा हातावरती क्रश करून, चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सर्व आधी हाताने छान मिक्स करून घ्यायचं। आणि त्यानंतर त्यामध्ये आपण जे बीटरूटचा ची पेस्ट बनवली आहे ती घालायची। पाणी घालायची घाई गडबड करायची नाही, कारण कांद्याच्या पातेमध्ये सुद्धा पाणी असतं, बीटामध्ये सुद्धा भरपूर पाणी असतं। आणि छानसा असा स्मूथ याचा गोळा तयार करून घ्यायचा। जर थोडंसं तुम्हाला ड्राय वाटलं तर थोडंसं पाणी घालायचं। बऱ्याच वेळेला लहान मुलं बीट खात नाहीत, कांद्याची पात खात नाहीत, तर तुम्ही या पद्धतीने मुलांना लंच बॉक्समध्ये खूप छान टेस्टी आणि हेल्दी असा पराठा बनवून देऊ शकता आणि मुलं ती अगदी आवडीने खातात। आता पीठ बघा तुम्ही किती स्मूथ असं मळलेलं आहे। एक 5 ते 6 मिनिटं पीठ मी असं भिजून दिलं आणि त्यानंतर एक छोटासा गोळा घ्यायचा त्यातला आणि तो कोरडं जे पीठ आहे त्यामध्ये बुडवायचा। त्यानंतर आपण याचा छानसा असा पराठा करून घेऊयात। तर पराठा जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही असा बनवायचा। त्याच्यावरती थोडेसे तीळ भुरभुरायचे आणि थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आणि पुन्हा मी थोडंसं त्याला लाटून घेते, त्यामुळे आपला पराठा छान दिसतोही आणि टेस्टही छान येते। तवाही गरम झालेला आहे। आता आपण हा पराठा जो आहे तो मंद गॅसवरती भाजून घ्यायचा। गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही, नाहीतर पराठा आतपर्यंत भाजला जात नाही। याच्यावरती तुम्ही तेल, तूप, बटर जे तुम्हाला आवडतं ते लावू शकता। जर प्रथमच तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून मी अशा नवीन नवीन आणि हेल्दी रेसिपी अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल। आणखी कोणत्या प्रकारच्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडतील त्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायची आहे। आपण यामध्ये कांद्याची पात वापरलेली आहे, त्यामुळे हा पराठा नाही फुगला तरी सुद्धा चालेल, तरी सुद्धा तो स्मूथ होतो। शक्यतो पराठे फुगतच नसतात, आलू पराठा वगैरे फुगतो, तरी सुद्धा माझा थोडासा पराठासा फुगलेला आहे। आता हा खरपूस असा भाजून घ्यायचा दोन्हीकडून, तर फारसा ह्याचा कलर चेंज होत नाही पराठ्याचा, अगदी ब्राऊन ब्राऊन असा कलर येतो, तुम्ही बघू शकता। फारसा काही त्यामध्ये चेंजेस दिसत नाहीत। आणि आता आपण हा जो पराठा आहे तो भाजला गेलेला आहे, आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने मी सर्व पराठे करून घेते। किती छान दिसतोय बघा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।